नमस्कार मंडळी. वेगवेगळ्या टेन्शननं आयुष्यात रचलेली लगोरी विनोद आणि पंचेसच्या चेंडूनं उडवण्यासाठी आम्ही घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. को पावर्ड बाय जेमिनी ऑइल आणि पुणा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड. मंडळी, आजच्या आणि उद्याच्या भागातून निवडले जाणार आहेत पुणा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे 2 मानकरी. चला तर मग सुरू करूया निखळ हास्याचा हा धमाल सामना. आपण खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय असल्याचा दिमाग घेऊन हॉटेलात गेलेल्या एका सेलिब्रिटीची गंमत तुम्हाला दाखवतायत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. मुंबई पुणे प्रवास करताना हायवेवरची मिसळ खालीनं तर काय मजाच नाही आयुष्यात. तुम्हाला सांग ते शूटिंगवरचं सगळ्या डाएट आणि हायजीनचे चोचले ना या मिसळी पुढे सगळे एकदम मजा येते एकदम मिसळ. तुम्हाला सांगतो हवा सेलिब्रिटीचं कसं आहे ना, हॉटेलमध्ये येऊन जेवायचं म्हटल्यावर टेन्शन येतं. आजूबाजूचे लोक येतात, सर एक फोटो काढा ना, सर एक सेल्फी काढा ना, सर सही द्या ना, म्हणजे असं लपून बसावं लागतं, बाकी काय नाही. हा चला बिल देऊया. तसं आपल्याकडून बिल कोणी घेत नाही म्हणा आपला चेहरा पाहिल्यावर. अरे प्रसाद खांडेकर नमस्कार. राहू द्या बिल कशाला आपलं असं असतं. इथे पण बघूया मॅडम ओळखतील बघूया. ताई मिसळ झकास होती. हा झकासच असते आमची मिसळ. मला पण आवडली. आवडायलाच पाहिजे अहो, तेवढी टेस्टी बनवतो आम्ही. हा नाही म्हणजे येईन मी पुन्हा. या 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 परत या परत या. लोकांना एवढी आवडती ना आमच्या हातची मिसळ का लोक पार पुढे जाऊन परत युटर्न मारून येतात. एवढी आवडती लोकांना काय नाही. येऊ का मग. हा चला हे एवढे घ्या. हे फक्त काय एवढं फक्त मशीन नाही बरं का आमच्याकडे, तेवढी सोय नाही. तुम्ही फक्त ते सुट्टे पैसे द्या. म्हणजे द्यायचेच आहेत का. म्हणजे 150 रुपये. 2 मिसळचे 150 रुपये खूप झाले हो. आणि मग 10 एक्स्ट्रा पाव कोणी खाल्ले. 10 एक्स्ट्रा पाव कोणी खाल्ले. मी खाल्ले का. कोणी खाल्ले. अहो साहेब तुम्ही खाल्ले. तुम्ही खाताना तुमचं तोंड खाली चालत होतं आणि तर वर बोट चालत होती 2 3 4 5. मग असं नाही ठीक आहे पण हे 150 रुपये म्हणजे खूपच झाले हो. 150 पण तशी आमची दादा. ठीक आहे झणझणीत बनवते मी. मग उगाच नाही तेवढे पैसे घे. हास्यजत्रेवाल्यांना वांदे करून ठेवलेत. कधी पॅच लाव कधी पॅच काढ. आयडेंटिटीच तयार झाली नाही अजून. ताई हा बोला ना दादा. सुट्टे नाहीत का तुमच्याकडे. नाही म्हणजे तुम्ही मला नीट पाहिलं नाहीये. ओळखलं का मला. ओ काय तुम्ही धायगुडे मामा. धायगुडे मामा नाही काय. तुम्ही हे बघता का काय महाराष्ट्राची हास्य जत्रा. मी त्यात ऍक्टिंग करतो. नमस्कार. अयो तुम्ही हाय का ते हाय का. ओ बया 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 माझ्या हॉटेलला तुमचे पाय लागले साक्षात तुम्ही आले. काय भारी काम करीत आहो. थँक्यू. हा बया वा वा. विनोदाचा डबल डेकर साहेब. नाही ते माझं नाव नाहीये, ते मला त्यांनी दिलेलं विशेषण आहे ते. मला सांगा हे सगळं विशेषण तुमची. तो बच्चन माहितीये, ती रेखा माहितीये मला, तो पारस म्हणून ते सगळे माहितीये, तो सगळं माहितीये मला साहेब. पण काय काम करीत आहो तुम्ही यार. प्रसाद खांडेकर एवढा फंबल. प्रसादच रवांडेकर रे.
एवढं नाही हो, सोपं आहे. प्रसाद खांडेकर जाऊ दे ना, एक काम करा. किती आले पैसे? 150 रुपये घ्या. खूपच अपमान नाही होतोय. नाही 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 ऐका ना. नाही 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 अहो तुमच्याकडनं काय आलं पैसे घ्यायचे? संदीप ठेवीन का मला? हा संदीप कोण संदीप कोण? भाऊ आहे हो माझा. अच्छा हा भाऊ आहे, लय मोठा फॅन आहे अरे, तुमचा. हा, बया, thank you. त्याला जो कळलं ना हा फार डोक्यावर घेईल, पराक उड्या मारीत मारीत येईल इकडं. एवढा फॅन आहे तुमचा का डब्याला जाताना पण तुमचीच किट बघितो. म्हणजे एका हातात टमरेला असत आहे आणि दुसऱ्या हातात तुम्ही. पोटात खळखळाट गडगडाट आणि वरून हास्याचा कडकडाट चालू असतो. ठीक आहे, एवढं नका सांगू. लय मोठे fan आहे तुम्ही, ठीक आहे, कल्पना नाही thank you. तुम्हाला, एवढे मोठे फॅन आहे तुम्ही आमचे. तुम्ही बोलताय म्हणून मी आता बिल देऊ शकतो. नाही नाही देऊ मी. हे परत पापड टाकताय. मी देतो म्हणजे bill, असं काय नाही. संदीप मला ठेवणार. एक मिनिट, मी ठीक आहे, संदीपाला सांगते. पण पुढच्या टायमाला नक्की या. पुढच्या टायमाला नक्की पुढचं bill. पुढं बघू. हा, ते चला पुढचं- येतो मी. पुढचं कोणी सांग. नाही नाही हो पुढे चालले तुम्ही. येतो ना. नाही नाही थांबा, संदीपाला सांगते. अहो परत ठेवायचं नाही मला, पर घर डोक्यावर घेईल. ऐका ना, मला नाही, 2 आता मिनिटं. उशीर होईल मला. इथंच आहे, इथं 5 मिनिटावरच आहे, लांब नाही. थांबा ना दादा 5 असं नाही, मला उशीर थांबा ना 1 मिनिट. ए संदीप्या, अरे लेका कुठे आहेस तू? तुला माहितीये का आपल्या हॉटेलवर कोण आणले? अरे ते हास्य जत्रातले नाही का ते वांडेकर. खांडेकर नाही हो. एवढं सोपं आहे ते. खांडेकर. आता असं. तुझं पाठ असतंय बाबा, ते पण ते सांग. तुझं पाठ आहे, माकडं पाठ राहते का इथं? मला परत काम असं ऐक ना, ते मारू दे, तू गप्पा नको मारीत बसू. त्यांना येळ नाही, ते जातात निघतात. ये लवकर ये. हा, काय काय झालंय काय? डबा लागलाय त्याला. डब्याला ते येईपर्यंत मी कसं थांबणार? मला उशीर होतोय. मी निघतो. ऐका हे बघ संदीप, ते चालले. तू एक काम करते, हात बीत ते नको धूत बसू, हात बीत. अरे परत भेटायचं नाही एवढं. ताई, ऐका. हॉटेलला आले परत सांगता येतं ताई, काय? ऐका ना. सोन्याचा दिवस. हात धुवायला सांगा त्याला. म्हणजे लागू दे वेळ, इथे मी थांबतो. थांबताय ना? तो येणार आल्याला हाय असं करणार नको ते. मी थांबतो इथे. ये लवकर. हा चल. तुम्ही खाल्ली मिसळ खाल्ली ना तुम्ही? हा, झालं माझं. हा. आवडली ना तुम्हाला मिसळ? छान, मग तुम्हाला अजून काय खायचंय काय? नाही, म्हणजे- माझं पोट भरलंय आता. कचोरी खाणार का तुम्ही? बने कचोरी घेऊन ये बाबा 1 प्लेट. ताई, ऐका ना, कचोरी खरंच खाऊन जाऊ, लय भारी अहो, कचोरी पोट मिळते. खरंच भरलंय माझं, खरंच नाही नको. दादा माझ्यासाठी. बरं ऐका ना, ती कचोरी येते. संदीप आपण येतोय माझ्याबरोबर, एक फोटो काढता का हा, तुम्ही? ठीक आहे, इथं उभं ठीक राहा ना, इथं उभं राहा ना. इथे इथं या ना हा, काउंटरला. ठीक मला फोटो लायला बरं पडेल आमच्या हा, हॉटेलमध्ये. हा चल. हा. इथं उभी राहते बरं का तुमच्या बाजूला. हा, घ्या. मी आला. ये इथं ठेव. बने ती प्लेट घेऊन जा, ही प्लेट घेऊन जा मिसळची. हा बसा ना भाऊ. हा ठीक, म्हणजे तुम्ही बोलताय म्हणून ना, बाकी काय हा. असं हे नाही. ऍक्च्युली पोट भरलंय माझं. नाही घ्या. कशी आहे? चला. चांगली आहे चला. ना? ऐका ना, संदीप येतोय तोपर्यंत मला 2 मिनिटाचा हिडिओ देता का? नाही हो, ऐका असं ना. नाही. ऐका 2 ना, एवढा मिनिटं. वेळ नाही. तुम्ही बोलत मी एक घास ऐका खाल्ला. ना, 2 मिनिटात. नाही, खरंच वेळ नाही. 2 लाईन बोलायच्या फक्त. दादा आमच्या फॅन आहे ना तुमचे. हा ठीक आहे, बोला काय बोलायचं ते मी बया. सांगतो. आता ते बी मीच सांगायचं का काय बोलायचं ते? पडले तुम्ही लेखक, मी कोण? मी आपली साधी सुधी बाई, मी काय सांगणार तुम्हाला? लेखक म्हणजे ते असं सोपं नसतं. आम्ही 2-2 दिवस मीटिंग जाऊ दे ना. तुम्ही ऐका ना, मला सांगा काय बोलायचं तर मी बोलतो. बोला ना, म्हणजे काहीतरी बोला का बा, नाही का? संबेरावांची कचोरी काहीतरी बोला ना. ऐका ना, मला नाही हो जमत ते तुमच्यासारखं. ठीक हा? बोला. हा मी तुम्ही ते घ्या. हा कचोरी. हा ठीक आहे, ओके. मी व्हिडिओ चालू करते बरं का. संबेरावांची कचोरी 1 नंबरी. नाही. लय सामान्य झालं पार, लय सामान्य पार. म्हणजे त्याला स्पेशल करा ना, आमच्या मिसळीसारखं हा, नाही, स्पेशल. मी आणि तुमच्याकडनंच अपेक्षा ठेवणार ना आम्ही. काहीतरी चांगलं बोला. एवढं नाव होतं 150 रुपये. नंबरी. हा, संबेरावांची कचोरी खाऊन बक्की पोरी. पोऱ्यांनीच खायची का? बाप्या माणसाने खायचीच नाही का कचोरी? अहो काय मग आमचा धंदा बुडल ना. अहो खांडेकर, मी सांगते तुम्हाला. असं बोला, संबेरावांची कचोरी खायला एकदम कुरकुरी. तर असा वेगळा का काढला? ते मीटर मध्ये बसत नव्हतं ना, त्याच्यामुळे वेगळं काढलं. हे चांगलं होतं म्हणजे तुमचं. नाही, हे असं नाही होतो. ऐका माझं. काय भाऊ, नाही नुसतं बोली त्यात बरं का. तुमच्या नावात टॅलेंट आहे, काय नाही तसलं. हा नुसतं म्हणी त्यात का तू समोरच्या माणसाला खेळायला देतो, पण तुलाच खेळायला जमत नाही. अरे हे खूप बोलतात तुम्ही. हे अति होत, हे डायरेक्ट आहे.
हे अति होतं यार. मग बोला ना साहेब, बोला ना भाऊ, लागलं का नाही मनाला? मग बोला ना काहीतरी, बोला. असं बोला, थांबा मी सांगते. समीरा समीरांच्या हॉटेलवर आलोय मी खांडेकर, खाऊन द्या हो तुम्ही ढेकर. बस झालं. खूप झाली फालतूगिरी. हे असं नाही बोलत. हे असे फुकटचे ऍड नाही करत आम्ही. असे फुकटचे व्हिडिओ नाही बनवून देत. भाऊ असं 50,000 रुपये द्या, हे सगळं बोलतो. तुम्ही बोलता ना मी आलो खांडेकर खाऊन द्या डेकर, 50,000 रुपये टाका, मी आत्ता बोलतो. 50. खूप झालं तुमचा. आधीचा व्हिडिओ पण डिलीट करा, आत्ताच्या आत्ता डिलीट करा. 1 मिनिट खांडेकर, आता मला बोलू द्या. नाही ठीक आहे, मान्य आहे, सगळं मान्य आहे. तुम्ही सेलिब्रिटी आहे, सगळं मान्य आहे. जेव्हा मी जेव्हा 150 रुपयाचं बिल तुम्हाला दिलं आणि तुमचा जो काही प्रयत्न होता की मी सेलिब्रिटी आहे सांगण्याचा, तेव्हाच मी ओळखलं होतं का तुम्ही बुवा त्या हास्य जत्रेतले प्रसाद खांडेकर आहे. तेव्हाच ओळखलं होतं. साहेब आता मला तुम्ही सांगा, हे ना सेलिब्रिटी लोक आमच्या एक्सप्रेस हायवेवर इथं मिसळपाव वगैरे काय काय खायला येतात, मस्तपैकी खातात पितात, आणि जेव्हा पैसे द्यायची वेळ येते तेव्हा हे ओळखी सांगितल्यात. अहो आमचं आहे ना सेलिब्रिटी लोकांवर प्रेम आहे, पण या धंद्यावर आमचं पोट आहे हो. आता तुम्हीच मला एक गोष्ट सांगा भाऊ, म्हणजे जो लाखोनी कमवतो त्याला आम्ही फुकट खायला द्यायचं का ज्याच्या खिशात 2 रुपयाची कवडी नाही, त्या अशा एखाद्याला? ताई कुठे कुठे खांडेकर सर? हे बाई इथे आहेत मग धरणं, तुम्ही वाट बघितली. अरे मरतो काय मी. भाऊ म्हणलं ना डबल टाकायला जातो तुमचा व्हिडिओ. खांडेकर साहेब सर, मी तुमचा लय मोठा फॅन आहे सर. हातला हात म्हणले ते. फोटो काढायचा ना तुला? सेल्फी काढायचा सर. सेल्फी काढू काय? तुला थँक्यू ताई. सर मी लय मोठा फॅन आहे सर तुमचा. एवढं लांबून धावत आलो सर. आयो काय आलं? मेमरी फुल झाली. आता जाऊ द्या, नेक्स्ट टाइम काढतो सर. एखादं डिलीट कर ना. नको ताई, येतो मी. जाऊ ऐका द्या ना, एवढा थांबलोय ना मी, एवढा डिलीट ऐका ना. धमाकेदार परफॉर्मन्स, झकास. बघूया हास्यरसिक काय म्हणतायत. सई, धुवाधार स्किट होतं असं म्हणायला हरकत नाही, कारण नमा तुझ्या ऑब्झर्वेशन पॉवरची मी दाद देते. खरोखर तू ढाब्यावरती ज्या बायका असतात तशी सेम वाटत होतीस. जेव्हा जेव्हा तू स्टेजवर येतेस तेव्हा तू नम्रता नसतेस, ते कॅरेक्टर असतेस. त्याबद्दल मला तुझं पुनश्चः आणि सतत अभिनंदन करावं असं वाटतं. प्रसादा अमेझिंग. आणि गौऱ्या काय नेहमीसारखा येऊन 2 सेकंद येऊन भाव मारून जातो, त्याचं काम त्यांनी केलेलंच आहे. मस्त मजा आली, खूप छान परफॉर्मन्स, आणि असे नवीन नवीन विषय बघायला खूप मजा येईल. थँक्यू. थँक्यू. मंडळी, घरातल्या सामानाची बांधाबांध करता करता विनोदाची सुबक बांधणी करायला तुमच्या समोर येत आहेत हास्य जत्रेचे हास्य महारथी विशाखा सुभेदार आणि समीर चौगुले. काही टेन्शन नाही आहे. हां, ये जा तिकडे. दाराची फ्रेम कसली उचलता? घर खाली करायचंय, अख्खं घर नाही खाली करायचंय, सामान खाली करायचंय. चौगुले काय करता हो तुम्ही? ते जरा मला उद्या दाराची फ्रेम उचलल्यावर येणारा माणूस कुलूप काय हवेत लावणार आहे? डोकं चालवून हसू नका ना. सकाळी 7 वाजता आलायत, 9 वाजले, काहीही काम केले नाही. जेमतेम 1 बॉक्स आणि हा अर्धा बॉक्स भरलाय तुम्ही, काहीही काम केले नाही. किती स्लो काम करता हो तुम्ही? त्याच्याकडे बघू नका, तुम्ही मालक आहात ना. किती स्लो काम. एवढा वेळ तर प्राजक्ता बाई सुद्धा घेत नाही तयार व्हायला. काय चाललंय तुमचं? आणि काय चाललं नाव आहे तर झटपट पॅकेजिंग सर्व्हिस. कुठे झटपट? असं नाव ठेवतं कोणी झटपट? नाही, त्याचा जरा गोंधळ झाला. काय झालं, राशीवरून झ हे नाव आलं होतं. झ म्हटलं की मराठीत अनेक शब्द येतात. मग प्रॉब्लेम झाला ना. एवढे शब्द होते आणि सगळे असे चांगले चांगले होते. हे निवडून म्हणून मग मी झटपट हे निवडलं, आहे की नाही रे? वागा ना तसे, वागा ना, काम करा ना पटापटा. किती वेळ अजून तुमचं तेच चाललंय, आटपा पटापटा. हो, नाही आटोपतो. मला ना हे बघा, लवकरात लवकर घर खाली करायचंय. सर असं करू शकतो काय? म्हणजे 8व्या मजल्यावरचं घर खाली करू शकतो? हे काय
म्हणलं तर काल खाली करायचं हा तुझा झोक आहे? ती कचरा नेणारी घंटा गाडी आहे ना, ती सुद्धा हा झोक घेणार नाही रे. थुकेल तुझ्या तोंडावर. दळभद्री विनोद करतात. कळली लायकी कळली. तुम्ही काय हसला तेवढे मग मरस्तोवर? बरोबर विनाकारण चाललाय. चला ना, आटपा ना, काम करा ना पटापटा. उचला ना हात चालव बाबा लवकर. हात चालव. मी तुमच्या छाताडावर बसेलच आहे दळभद्री विनोद केले तर. आणि मी एकटी कमी पडली ना तर वरिता घरातला इथे ठेवे आणि सुनेया ठाकूरला इथे घेईन. चालेल मगापासून. नको सॉरी. अरे वाट लागेल रे आपली. झटपट पॅकेजिंग होईल. अजून सुचतंय तुम्हाला? अजून आटपा ना पटापटा. केव्हापासून चालूच आहे नुसतं. हॅलो ठेव ना तिकडे अहो काय कुठे आहात तुम्ही? अहो कुठे आहात? खाली काय करताय ते टेम्पो जवळ? तो टेम्पोवाला काही जाणार आहे का निघून? त्याचा टेम्पो घेऊन या ना इकडे वर या. कामं खूप पडली आहेत अहो. आणि अण्णा कुठे आहेत? अण्णा कुठे आहेत? अण्णा कुठे आहेत? अण्णा अहो काय कमाल आहे बाबा हा माणूस. त्यांना सांगितलं होतं अण्णांना की वॉकला जाऊ नका, तरी ते वॉकला का गेले मला कळत नाही बाबा. जा तुम्ही बघा जरा, शोधा पटकन. हा आणि लवकर या दोघं मिळून. खूप कामं पडली. तो अख्खा बेडरूम अजून व्हायचंय, किचन व्हायचंय अजून. हा लवकर या. आणि आता येताना खाली ना खालच्या मजल्यावरती हे एक नवरे कधी ऐकत नाही बाबा. लगेच फोन ठेवून दिला. काय तुम्ही फोन कट कसले ऐकताय? काम कर ना पटापटा. काम करणारच आहे. मला सांगा ह्या फ्लॉवर पॉटला किती वर्ष झाली? हा 10 वर्ष झाली आहेत. हे कचऱ्यात टाक जरा. काय 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 कसरत काय नाही. माझी आठवण आहे ती. अजिबात टाकायचं बिकायचं नाही आणि कुठलीही वस्तू टाकायची नाही. आमचं पहिलं भांडण झालं होतं ना तेव्हा हा फ्लॉवर पॉट मी त्याला फेकून मारला होता. हो नका अडकू या इमोशनल गोष्टींमध्ये. सामान केवढं होईल घरात मग मला सांगा तुम्ही. आपण ठरवायचं आयुष्यात कशाला महत्व द्यायचं ते. 2 स्किट मध्ये सिद्धा जाधव गायल्यावर आपण काय करतो ते करा. आपण काय करतो? दुर्लक्ष. ती करा. आटपा ना पटापटा. ए बाबांनो केव्हाचे तुम्ही काहीच काम करत नाहीत. मी करू का तुम्हाला काही मदत? नाही जानू ऐसा नाही. जानू काय जानू नवराच माझा? नाही मी आपलंसं करतो लोकांना म्हणून मी मुद्दामून म्हणत होतो. काम करा पटापटा. काम करा प्लीज. बरं ठीक आहे. हा हे बरं. नुसतं उंदरासारखं वळवळ वळवळ चालले इकडून तिकडे. कशाचे काही काम नाही काही नाही. आणि म्हणे काय मी चित्त्यासारखं काम करतो. कुठला चित्ता? आता बघा हा कुठे चित्ता अंगातला? आहे चित्ता आहे. गांडूळ झाले एका जागी वळवळ वळवळ. असं वाटतं मीठ टाकावून मारून टाकावं जावी. नाही धड काम करत नाहीये मंद. हे गे रे. कुठे गेली? चिकटपट्टी कुठे? चिकटपट्टी काढ. हे भरायचं आता. चिकटपट्टी काढ. एक हे घे. त्याच्यात सामान तर भरा आधी. नाही ते भरतो. रिकामच तुम्ही लावताय. माणूस स्मार्ट आहे बाबा. काय करू मी? हे राहू दे असं. हे नंतर करायचं. हा आता जरा थकवा आला नाही. वाघासारखं काम केलं आज. कुठला वाघ? पेंडा भरलेला वाघ पण खूप काम करतो तुमच्यापेक्षा. काहीही काम नाही करत. काही नाही. आणि चालले वाघ. आटपा ना पटापटा. मैडम मैं मेरा टेम्पो लेके कब से नीचे खड़ा है. अरे देवा कितना टाइम लगेगा तुम लोग को? अरे क्या टाइम लगेगा? इधर आदमी मर कष्ट कर रहा है. उसका कुछ नहीं है तुमको. कुठलं मरणाचं काम केलंय? गप्प बसा जरा. गप्प बसा तुम्ही. ये देखो मैडम मैं बहुत देर टेम्पो में बैठा और मेरे को बैठ के ना अभी बहुत कंटाला आ गया. अरे तो टेम्पो है ना आगे पीछे करते रहने का. उसमें क्या टाइम करने का? आगे पीछे काय को करने का? त्याचं बिचाराचं डिझेल पेट्रोल वाया नाही जाणार. हा पॉइंट मिस झाला आपल्याकडून. डिझेल वाया. एक काम करो तुम स्लोप पे जाओ. गाड़ी बंद करो. छोड़ दो जिधर जाने का. वापिस आओ डीजल से. एक टाइम का डीजल बचेगा ना. माणसा कशाला नसत्या कल्पना काढतोयस? सुपीक डोक्यातून कशाला त्याला कामाला लावतो? त्यापेक्षा तुम्ही काम करा ना जरा. काम करा भैया. तुम जाओ नीचे. मेरे हस्बैंड है ना उधर. तुम्हारे हस्बैंड थे वो तुम्हारे कोण अण्णा है ना उनको ढूंढने चले गए. अरे देवा हे अण्णा कुठे गेलेत ना? सकाळपासून मी त्याला फोन लावते. कुठे गेले ते कळत नाही मला. तुम जाओ खड़े रहो उधर. वो आएंगे फिर हम निकलेंगे. ज्यादा आधा घंटा अर्धा तासात होईल ना आपलं काम. 2 मिनिट रुकताय तो करता 2 मिनिट. मग एवढा 2 मिनिटात होतं. 2 तास किती वाया घालवली? 2 मिनिटात होणार होतं. 2 तास वाया घालवले. 2 दिन के बाद आओ तुम. 2 दिन. एक घंटे के बाद आओ तुम. 1 घंटे के बाद. आधे घंटे में हम लोग आते हैं नीचे. आप रुको. आधा घंटा? हाँ आधा घंटा बाबा. जाओ. वहिनी चिल यार. उसमें मारे ना आता. चटा काम करा. ए बाबा एकाच बॉक्सशी ना तुरु धावताय तुम्ही. काही करत नाही यार. हे चादर घे. हा ठेव वाचार. आता बघा कशी ठेवली. हे बघा 22 दिवसांनी ट्रेनिंग कशी. ही पद्धत आहे चादर ठेवायची.
ही चादर अजून अशी छोटी घडी करायची आणि इथे कोपऱ्यात ठेवायची आहे ना. आपण अशी ठेवली तर चालते ना, एवढं काय त्यात. तुझं ट्रेनिंग कोणी घेतलं? मी घेतला ना. तुम्हाला काय शिकव, काय एक्सपिरियन्स आहे तुला? हो, माझा पण अनुभव आहे. 3 महिने पॅकेजिंग कंपनीत काम केलंय मी. मालक आहे या कंपनीचा मी, मालक. तुम्हाला नको शिकवू. हो, हा. राहिलेल्या 3 महिन्याचा पगार द्या मग. दिलाय पगार, कळलं? एकही पगार माझ्याकडे पेंडिंग नाहीये तुझा. हो काय? हा. आता पगार दिल्याशिवाय कामाला हातच नाही लावणार. बघतो मी पण. अच्छा अच्छा, लावू द्या. अरे ए बाबा हे तो क्या करने का? अरे हे कमिटमेंट नाही राजा. ओ अरे मला काय फरक पडतो? नाही जाऊ दे त्याला, जाऊ दे. अहो, तो मी- रुसला. ए शहाण्या टोप्या, एकटं काम करे ना मी. 1.5 आठवडा लागला तरी चालेल शिफ्टिंगला. मी अरे एकटं पण मला नाही चालणार. 1.5 आठवडा मला नाही चालणार. हो, शहाणपणा कुणाला गप्प करतो? बसा तुम्ही. ए राजा, ऐक ना, ए दत्तू, हे बघ, ए राजा, हे बघ, ऐक ना माझं, इकडे ए सोना, इकडे ये, इकडे. असं नको करू. हे बघ, मी झालं गेलं तर विसरून जा हा. शाळ्या मुलासारखं वाघ हा. सोड दे बरं हट्ट. मोठे देते तुझ्यापेक्षा. झालं गेलं तर विसरून जा हा. ये कामाला. हा, ठीक आहे, विसरून जातो. मग तुम्ही देणार आहे माझा पगार? काय माणूस आहे हा? काय उद्धट आहे माणूस. याचा पगार मी कसं देणार हो? ऐका ना, हा काय असं बोलतो? याचा पगार मी कसं? हा काय उद्धट माणूस आहे बघा. हा कसं बोलतो? बघा, आहे ना, उद्धट आहे ना माणूस. माझं तेच म्हणणं आहे. मलाच काय सांगता, तुमचा माणूस आहे ना तो. ऐका माझं दादा, ऐका. हे बघ, त्याचा ना पगार देऊन टाका. हे बघा, ओ तुम्ही नका असा. हे बघा, 3-3 महिने बिचारायचं काम कोणी थांबवतं का? पगार कोणी थांबवतं का? नाही ना. बघा, 2 महिन्यापूर्वी त्याच्या बहिणीचं लग्न होतं, त्यांनी उचल घेतली होती. पगार ऍडजस्ट झालाय, त्याला सांगा. नाही नाही, हे बरोबर आहे. राजा, ए बाळा, ए बघ, 25,000 त्यांनी उचल दिली होती की नाही? हा हा, दिली होती की नाही? तुझ्या वेळेला ते हजर राहिले की नाही? राहिले की नाही? हो, राहिले. मग असं आडमुठेपणा नाही करायचं हा. मी बी अरे यार, हे ते बाहेर जाऊन बसले. ओ अरे आओ मॅडम, नका ना तमाशा करू. आत या प्लीज. या आत या. इथे बस, इथे बस. हे बाबा, असं नाही करायचं हा दादा. बरं, ठीक आहे, मी देतो. पण त्याला आधी सॉरी म्हणायला सांगा. त्यांना सांगा सॉरी म्हणायला. सॉरी म्हणे तू, की मी कशाला म्हणू सॉरी? तुम्ही म्हणायचं सॉरी. सॉरी आधी. तुम्ही म्हणायची सॉरी. तू म्हण सॉरी. मी का म्हणायचं? अरे तू म्हण सॉरी. मी म्हणते त्याच्यावरती सॉरी. बस मी म्हणते. चला ना, आटपण ना. आता काय पाया पडू का मी तुमच्या? हा, चटा कामं करा. हे जरा हे भरा तुम्ही. चला हे घ्या. हे माझ्या नाटकाची ट्रॉफी होती. हा, भरली, व्यवस्थित लावली. एक मिनिट. नाटकाचं नाव भगन मन माझे असं होतं. त्या भचा वरचा गोळा गेला, लग्न मन माझे झाले. माझी नाटकाची ट्रॉफी होती, मग बक्षीस. बरं, भराकट नाही, टेन्शन नका घेऊ. हे आपण काम करूया. आता असं लावू का मी हे बक्षीस माझ्या घरी? तर हे नग्न मन काय झालं माझं आता आहे, माझ्या बरोबर आहे. ट्रॉफीचं? नग्नातलं न जर काढून टाकलं तर गण मन माझे असं नाटकाचं नाव असतं कधी? नाही. मग नग्न मन माझे, मन काढून टाकलं तर नग्न माझे. हे अहो, नाही. काय? अरे बापरे. डोकं ठिकाणावर हा, आहे. एक लग्न मध्ये प्रॉब्लेम आहे ना. भगन आणि लग्न मनचा काय संबंध आहे? ते कशाला काढून टाकायचं? अनटायटल्ड असं नाटकाचं नाव. नका तुम्ही तुमचं डोकं चालू ठेवा. ते दुसरं काही ते आठपाचाला त्या काचेच्या वस्तू नीट ठेवा. हा, आता थांब. बोल. काचेच्या वस्तू नीट ठेवा. काचेच्या वस्तू कुठे ठेवल्या? काचेच्या वस्तू पॅक केल्या? ठेवल्या. हा, कुठे? हे बघ, कागदात पॅक केलं. हे काय? हा, आता हे बघ, काय हे झालं आता? कागदात पॅक केलंय. बरोबर आहे ना? नाही, बरोबर आहे हे त्याचं. कागदात पॅक केलंय. मग हे बबल पॅकिंग केलंय. त्याची काय चड्डी शिवू तुला? याचं काय करू? हे आणलं होतं का तू? आणलं होतं ना मी. हे सगळं आणलेलं आहे. हे आणलं होतं ना रे त्यांनी. हा, ते काचेच्या वापरायचं वस्तूंसाठी आणलं. आता बघा, हा? हे बघा. वापरायचं ना आता हे. ही आणलं काचेची होतं. वस्तू आहे. हा, ही मी अशी नीट गुंडाळली. हळू सावकाश. नाही, ही बघ, ही अशी गुंडाळी. व्यवस्थित गुंडाळ. हा, गुंडाळली. हा, आता ही याची, ही जी आहे ना, ही अशी व्यवस्थित. हे उघड. हा, ही अशी याच्यात ठेवता येते. ठेव. ही जर सोडली ना तर अशी, हे बघ. फोडलं तुम्ही फ्लॉवर पॉट माझा. फोडला ना फ्लॉवर पॉट माणसा. आता कोण भरून देणार आहे? ए, झाडू घेऊन ये. हा भरून देईल ना सगळं. काय थोबाड problem? फोडीन असं? थोबाड फोडेन मी. हे कोण भरून देणार? माझं नुकसान कोण भरून देणार? काय माणसात रे, मंदात. कुठे माझा नवरा अडकलाय केव्हाचा? इथल्या चाव्यांचा जुडगा कुठे इथे होता तो? हा, चाव्यांचा जुडगा कुठे? साबण. ए, चाव्यांचा जुडगा कुठे? मला काय विचारताय? चाव्यांचा जुडगा कुठे? अरे यार, नाही, कुठे? चाव्यांचा जुडगा चाव्यांचा कुठे? जुडगा इथे ठेवला होता कुठे? सोफ्यावर. तो बहुतेक हा. त्याच्यात बाईकची किल्ली होती. हा, तो मी पॅकिंग करून ह्या बॉक्स मध्ये ठेवला होता. खाली एकदम. अक्कल याची. काय मंद यार हा माणूस. कोण आहे हा तुमचा माणूस? हा, जुडगा कसा पॅक करता? आता तो अख्खा बॉक्स एकमेव पॅक केलेला उपसावा लागणार आहे. हा. उपसात होता.
ही अक्कल तुझी मूर्ख. तुझ्यामुळे आज ऐकायला काढा लागते किल्ली. उघडते. जाऊ दे, मला खाली नवऱ्याला शोधते माझ्या. टेन्शन घेऊ नका तुम्ही. काढा ते. हे बघ कसं ठेवलंय सगळं. थांबा काय थांबा. गं हा बाई. हा शोध आता आत आहे का. एकदम खाली आतमध्ये हा. वाकून बघ. काढा लवकर. ऐका हा, बघ काढा आता. सामान. हा. उपवासाचं सगळं सामान उपचारा. अण्णा अण्णा तू अण्णाने ह्याच्यात पॅक केलंस. ऍक्च्युली तुम्ही म्हणालात ना, अण्णाने ह्यात पॅक केलंस. तुम्ही म्हणालात की बेडरूम मधल्या जुन्या वस्तू सगळ्या टाका. मी यांना विचारलं तुम्ही नवीन आहात का जुने. ते म्हणाले मी कुठला नवीन, मी जुना, म्हणून पॅक केला याला. अरे माणसं तू वा वा, केवळ कमाल. काय परफॉर्म केलं, मस्त. आणि त्याच्यात पॅडी दादाची एंट्री म्हणजे आउट ऑफ द बॉक्स. क्या बात. जाणून घेऊया हास्यरसिकांची प्रतिक्रिया. सई, काही म्हणायच्या आधी मला दत्तूचं खूप अभिनंदन करायचंय. दत्तू, तू आज समीर आणि विशाखाताईच्या बरोबरीने तुझा परफॉर्मन्स होता आणि थ्रू आउट द स्किट तू त्यांच्याबरोबर, त्यांच्या जोडीने, तुला त्यांच्या ताकदीने त्यांच्यासमोर उभं राहायचं होतं आणि तू ते खूप सुंदरपणे पार पाडलीस जबाबदारी. फार मस्त. कीप इट अप. वी आर रिअली प्राऊड ऑफ यू दत्तू. विशाखे, सुंदर, अप्रतिम. नेहमीप्रमाणे एक हेल्पलेस, त्रागा झालेली हेल्पलेस अशी गृहिणी तू साकारलीस. खूप छान होती. समीरदा, खूप भारी. मला शेवटचा ट्विस्ट खूप अनपेक्षित होता आणि पॅडी दादाचे खूप खूप कौतुक की तो अख्खा वेळ त्या बॉक्समध्ये बसून राहिला विथ दॅट बबल रॅप. अमेझिंग, आउटस्टँडिंग. म्हणजे खरं तर तिकडे कोणीही चाललं असतं, पॅडी दादाला यायची गरज नव्हती, पण तो आला. मला असं वाटतं की हे स्पिरिट आहे हास्य जत्रेचं आणि असं स्पिरिट जगात कुठेच नाही. या बात, या बात. सिद्धार्थ, प्रथेप्रमाणे जेव्हा समीर विशाखाचा स्किट संपतो तेव्हा मी प्रथेप्रमाणे माझं हे होतंच. कमाल कॉन्सेप्ट. तिघांनी कमाल काम केलं. सुपर, क्या बात आहे. दैव देते कर्म नेते, अति तिथे माती, अशा सगळ्या म्हणींचा अनुभव एकाच प्रसंगातून देण्यासाठी तुमच्या समोर येतात खडकपाड्याचा विकी कौशल, निमेश कुलकर्णी, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि पुण्याजवळच्या कात्रजची प्रियदर्शनी इंदलकर. सुन्या ऐक ना, इकडे बघ ना. ऍक्च्युली मी तुला मुद्दाम आज इथे गार्डनमध्ये घेऊन आलोय. सुन्या, मला तू खूप आवडतेस. आय लव्ह यू. तू एकदा हो बोल, मी तुझ्यासाठी वाटेल ते करेन, वाटेल ते. गॉड निमिष, मी तुझ्याकडे त्या नजरेने कधीच नाही पाहिलंय यार. प्लीज यार. गॉड, मग एवढं काय झालं त्याच्यात. आता बघ, हे बघ काय कमी आहे माझ्यात. जाऊ नको ना यार. डोंट गो यार, प्लीज 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 प्लीज. अरे ह्याला काय अर्थ आहे यार. प्रत्येक मुलगी हेच बोलते, ज्यांना ज्यांना मी इथे सांगितलंय ना आणून, प्रत्येक मुलगी नाही रे, मी ना तुझ्याकडे त्या नजरेने कधी बघितलंच नाही. अरे मग बघा ना, बघा ना त्या नजरेने. मी काय गार्डन मध्ये हे शेंगदाणे खात बसायला आलोय. आता एवढं बोलून पण मी शेंगदाणेच खाणार आहे, मला माहिती आहे ना. निमिष, निमिष. अरे प्रिया, मला माहित होतं तू इथेच सापडशील मला. नाही नाही, ऍक्च्युली मी सहज येतो, शेंगदाणे खायला येतो ऍक्च्युली. तू बोल ना, काय म्हणतेस, काय काम होतं का. ऍक्च्युली मला तुला काहीतरी सांगायचंय. बरं बोल ना, एवढं काय बोल. काल ना मी पावटे बाबांच्या ध्यानाला गेले होते. पावटे बाबां, अरे क्या बात आहे. तर त्यांनी सांगितलं की डोळे बंद करा आणि तुमच्या सर्वात आवडत्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणा. मग मी करायचंय आता ते. नाही नाही, मग तर माझ्या डोळ्यासमोर ना तुझाच चेहरा आला आणि तेव्हाच मी ठरवलं, मी उद्याच्या उद्या तुला हे कन्फेस करणार आणि तुला प्रपोज करणार. म्हणून मी निमिष, आय लव्ह यू निमिष. मला तू खूप आवडतोस. तुला पण मी आवडते का. आपण अनेक मुलींना अनेक वेळा बोललेलं वाक्य जेव्हा एखादी मुलगीच आपल्याला बोलते तेव्हा काय रिॲक्ट व्हायचं असतं.
मला माहितच नाहीये. काय करू मी? बोल ना. मला पटतच नाही तुला मी आवडतो. प्रिया तू जे बोललीस ना मला आयुष्यात कोणी बोललं नाहीये मला. एक मुलगी पण नाही बोलली. प्रिया 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 I love you. नेशम शिवाली आजच मला कळलंय. चांगलं झालं कळलं. वा वा मस्त झालं. असंच मला कळलंय की तूच मला आवडतो. आय लव्ह यू निशिम. तू माझ्याशी लग्न करशील? डागड डुमडुम डागड डुमडुम डागड डुमडुम गोड्यावर बसशील निमेश. निमेश मी काय सॉरी मला गरजच होती जरा. निमेश बोल ना. बोल ना. बोल ना. थांब. शिवाली हो ना. ऍक्च्युली मी आताच निमिषला प्रपोज केलाय आणि त्याने मला हो म्हणलंय. तुला थोडासा उशीर झाला. बाय. हा काय पण ऐक ना, तो आपला विचार करेल ना. आता आपण त्याला लव यू टाकला आहे ना, आणि तुझा लव यू नको असेल तो रिव्हर्स मध्ये परत करेल तुला. काय निश्चिम हो ना. काय 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 ही काय बोलतीये? ही बघ ना कशी बोलतीये. हिची भाषा बघ ना. निशिमला आहे ना आपली लँग्वेज आवडते काय. हो ना निशिम. आणि तुला माहिती आहे काय, मागच्या वेळी आहे ना याने एकदा मला प्रपोज टाकला होता, पण मी तेव्हा त्याला नाही बोलले होते. तेव्हा एकदा त्याला तू हिला प्रपोज केलेलंस? हा. काय मधल्या काळात मी बरेच असे छोटे छोटे उपक्रम राबवत होतो. मला आई शपथ माहिती नव्हतं अचानक असं दुहेरी यश मिळणार आहे मला. म्हणजे तुला नाही आवडत आहे मी आता? असं काय करतो निशिम? तू आपल्या घरी आला होता एकदा, माझ्या पप्पाला भेटला आणि मग तू त्यांचा कौतुक पण केला आणि मग त्यांना तू आवडला. नाही निमेश, अरे तू माझ्याही घरी आलायस आणि माझ्याही वडिलांना तू भेटलायस ना, आणि त्यांनाही तू खूप आवडतोस. हो. आणि माझे वडील PhD झालेत. याचा तुला किती अभिमान वाटतो की नाही? अर्थात. हा, पण कसं आहे माहिती आहे काय तुला, माझ्या पप्पाचा जो बिझनेस आहे ना त्याचा 700 कोटींचा टर्नओव्हर आहे त्याचा. निमिष बघ ना, अरे ती टर्नओव्हरला टर्निंग ओव्हर म्हणतीये. शब्द चुकतोय तिचा पण आकडा बरोबर आहे. मला माहितीये खूप 700 कोटींचा, आणि मी एकलुती एक पण आहे ना तिकडे. तुला तर हे महत्वाचं वाटायला लागलंय का? अगदीच तसं नाही. अरे बाबा काय म्हणालेत माहितीये का, तू फक्त मुलगा ठरव, बाकीचं सगळं ते करायला तयार आहेत. आपल्या दोघांचं लग्न ठरलं ना की ते आमच्या गावी थाटामाटात गोड हिंगलजला लग्न लावून देणार आहेत. गोड हिंगलजला लग्न? कसं आहे माहिती आहे काय, माझा पप्पा बोललाय आपला जो मॅरेज असणार आहे ना तो अष्टर मस्टर डॅमला लागणार आहे. सगळं घेणार आहे काय, फुल घेणार आहे तो, डोंगर घेणार आहे, दगड घेणार आहे, झाडा घेणार आहे, पप्पा फुल घेणार आहे. ते ॲम्स्टरडॅम असेल आणि ते धरण नाहीये, शहर आहे वेगळं. हा काय ते पण घेतील ना पप्पा. पप्पांना काय आहे, डाव्या पायाचा मल आहे पप्पांच्या. हे निशिम, माझे पप्पा काय बोललायत माहिती आहे काय आपल्याला, म्हणजे आपलं मॅरेज होणार आहे आणि मग ते आपल्याला बुर्जी खाली पावर आहे ना एक अक्का फलर गिफ्ट करणार आहेत काय. तुला माहित आहे ना बुर्जी खाली पाव कुठं आहे ते? हे बाहेर गावी आहे, बुदैला आहे, बुदैला. एक मिनिट, तुझे वडील दुबई मधल्या बुर्ज खलिफा मध्ये फ्लोर विकत घेऊन देणार आहेत? बसला ना धक्का. अगं तुला ऐकून धक्का बसतोय, विचार कर माझं काय होत असेल. इमॅजिन करते का मीरा रोडवर दुबई,
मरेन ग मी मरेन. असले धक्के देऊ नको एका दिवसात. मला कळत नाहीये काही. आणि मला माहितीये तुझे बाबा हे करू शकतात. म्हणजे काय? पण आमचं खानदान आहे ना, अख्खं पूर्ण आमचं खानदान उच्च विद्या विभूषित आहे. हिच्च व्हिडिओ विभीषण आहे. ही काय बोलली? हिच्च व्हिडिओ विभीषण होतं. निमिष, बघ ना जरा, म्हणजे फक्त पैशाकडे बघू नको जरा, बघ ना. उच्च विद्या विभूषितला ही हिच्च व्हिडिओ विभीषण बोलली रे. अरे तुमच्या आवडीनिवडी कशा जुळतील निमिष? नाही पण अरे आपण कोण आहोत? आपण फेस्टिवल मूवीज वर चर्चा करतो. अरे यार किती दिवस नाही केली. अरे आपण केवढ्या मोठ्या मोठ्या डिरेक्टर्स वर बोलतो. Exactly. म्हणजे अकिरा कुरोसावावर ही काय बोलणार? हा 11:15 वर मी काय बोलणार? ते तर घड्याळात वाजतात नाही काय. 11:15 बोलली ती. अकिरा कुरो नेसिम देल नको तोडू माझा. मी जाईन ना. सॉरी काय झालं, मी चुकून बोलून गेलो. मला तुला म्हणायचं होतं की थांब 11:15 नको. हा ती ना अकिरा कुरोसावा बद्दल बोलतीये हो ना प्रिया? खूप मोठा डिरेक्टर आहे. अकिरा कुरोसावा. करेक्ट. तू आता माझा टकुरा नको फिरोसावा. काय पंच टाकला मी. अकिरा कुरोसावा हा हिचा पंच आहे. नको ना तू पंच कडे लक्ष देऊ. 1-2 पंच पडले म्हणून शो पडतो का? शो बघ ना तू. लाईट्स बघ, प्रॉपर्टी बघ. 700 कोटी दिसतायत का मला स्वतः. निमिष, अरे तू भरकटतोयस निमिष. अरे तू आठव, तू कोण आहेस, तू कसा आहेस. आणि लक्षात ठेव, मनाला आवर आणि बुद्धीला सावर. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. तेजाला विचारून तू कर ओव्हरटेक. ओठांवर येऊ देत हृदयातले गाणे. तोडू नकोस निमिष माझ्या मनाचे तराणे. दिल दिया है हीरा समझ के, तोड़ मत देना उसे खीरा समझ के. दोन मिनिट द्या मला विचार करू दे. शपथ 2 मुली. प्रिया तुझ्याकडे जे आहे ना ते माझ्या आयुष्यासाठी महत्वाचं आहे. पण हिच्याकडचं खूपच महत्वाचं आहे ग. खूप जास्त महत्वाचं आहे. आय एम सॉरी प्रिया. शिवाली, आय लव्ह यू. ये पक्का ये अर्थ ये भाई. अर्थ कोण? यार तो ये भाई. कोण तुझा भाऊ आहे? ये अर्थ येणारे भाई. आलो काय ग विशाली बोल. ये अर्थ तुम्ही काय बोलला होता? काय? तुम्ही नाही तर आपल्याला दुसरं कोणाच पटणार नाही आहे काय? आलो तो. मी पण तुला चॅलेंज दिलेला नाही. 15 मिनिटात आय लव्ह यू बोलून दाखवेल म्हणून. ये बघ मला आय लव्ह यू बोलला तुला म्हणजे काय? आयुष्यामध्ये शिवाली आपण हारलो. तू जिंकली. स्वारी. हारलो ना? चल मग पिक्चरला जाऊ. तू याला दाखवायचं फक्त म्हणून मला प्रपोज केलंस? हे तुला खरा बिरा वाटलं की काय? हे तू सिरियसली घेतला? या मला नाही आवडत तू. तू लय हुशार आहे रे, लय हुशार. आणि आपला कसं आहे ना ते हुशार बिशार पोरांशी आपला पटत नाही. आपण बनलेलोच नाही. ते बुद्धीचे खेळच खेळायला जमत नाही. आपल्याला कसं छपरीच पाहिजे असतो. या बघ आपला छपरी. काय अर्थ बोल विशाली. चल ना बघ आता प्रिया ते तू आल्यावर इथे काहीतरी म्हणत होतीस मला. ते राहून गेलं. ही आली तर काय म्हणत होतीस तू? तू ना खड्ड्यात जा. आय लव्ह हड प्रिया. ऐक नाही काय
बघूया हास्यरसिक काय म्हणतायत. सिद्धार्थ, 2020चा सर्वात लकीएस्ट मॅन असं आपण म्हणूया निमिष तुला, की एका टायमाला 2-2 मुली तुझ्यावर फिदा आहेत आणि त्यात तुला स्वतःहून समोरून प्रपोज करतायत, तर त्याबद्दल तुझं विशेष कौतुक आहे. आणि हिचा मॅडनेस शिवाली, तू अकिरा कुरोसावाला 11:15 म्हणतेस. म्हणजे लेखक बघ तुझ्या बाबतीत किती कॉन्फिडन्स आहे की ही बोलू शकते असं त्यांनी लिहिलं यार. आणि प्रियदर्शनी, तू दिसण्यात तर गोड आहेच, तुझ्या परफॉर्मन्समध्ये पण तो गोडवा दिसत राहतो यार. लव यू मित्रांनो, कमाल आली, क्या बात आहे. सई, मला एकच नमूद करायचे ते म्हणजे नेहाबद्दल. नेहा, आय लव्ह युअर स्पिरिट. म्हणजे तू कुठल्याही स्किटमध्ये कुठल्याही प्रकारची एंट्री घ्यायला कधी नाही म्हणत नाहीस आणि जेव्हा घेतेस तेव्हा ती लक्षात राहते. अमेझिंग. थँक्यू. मंडळी, 31 डिसेंबरची रात्र हसत हसत साजरी करायची असेल तर हास्य जत्रेचा उद्याचा भाग बघायला अजिबात विसरू नका. उद्या आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत 9 ते 11:30 टेन्शनवरचं रामबाण वॅक्सिन, महाराष्ट्राची हास्य जत्रा चलहट 2020. आज मात्र इथेच थांबतो. भेटूया उद्या रात्री 9 वाजता. बघत रहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.